महाराष्ट्राला शक्तिपीठाची समृद्ध परंपरा आहे. या शक्तिपीठांमध्ये 3.5 शक्तिपीठांची परंपरा सांगितली जाते. त्यातलं एक शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूर येथील महालक्ष्मीचं पीठ, दुसरं पीठ म्हणजे वणी येथील सप्तशृंगीचं पीठ, ज्याला अर्धपीठ म्हटलं जातं. त्यानंतर तुळजापूर येथील तुळजाभवानीचं शक्तिपीठ आणि रेणुका ही माहूरगड वासिनी म्हणून असलेलं एक शक्तिपीठ. अशी ही 3.5 शक्तिपीठांची परंपरा महाराष्ट्रात आढळते. या व्यतिरिक्त जी शक्तिपीठं महाराष्ट्रात आहे किंवा देवीची जी स्थानं आहेत, ज्या स्थानांचं महत्त्व आपल्याला माहीत नाही आहे किंवा ती स्थानं आपल्याला माहीत करून घ्यायची असतील तर आपल्याला महाराष्ट्र वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन बघणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारच्या एका वैशिष्ट्यपूर्ण देवीच्या स्थानावर आपण उभं आहोत. त्या स्थानाबद्दल फारशी माहिती जनमानसांमध्ये नाही आहे. तर असं हे एक प्राचीन समृद्ध शिल्पकलेने नटलेलं असं हे एक मंदिर आपण बघणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आता आपण आहोत ताकारी, बरोबर. आणि या मंदिराचं जरा मला स्वरूप, महत्व, बऱ्यापैकी इतिहास काय सांगाल? तर हे जे मंदिर आहे ताकारीचं, या मंदिराची जी काही आपल्याला माहिती उपलब्ध आहे ती माहिती अगदी अलीकडच्या काळामधली आहे. विशेषतः ब्रिटिश काळामध्ये या मंदिराची आपल्याला अगदी प्रारंभिक नोंद आढळते. त्या नोंदींमध्ये जे महत्त्वाचं योगदान दिलं आहे ते हेनरी कजिन्स नावाच्या विद्वानाने दिलेलं आहे. हा जो हेनरी कजिन्स आहे, या हेनरी कजिन्सने पश्चिम भारतातल्या आणि कर्नाटकातल्या मंदिराचा सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये त्याने अनेक मंदिरं आपल्या नोंदीमध्ये घेतलेले दिसतात. आणि त्या नोंदीत आपल्याला ताकारीची पण नोंद आढळून येते. तर ती अगदी प्रारंभिक नोंद या मंदिराची आहे. त्यावेळेस तो या ठिकाणी आला होता. त्याने या मंदिराचे 2-3 फोटोग्राफ्स सुद्धा घेतले होते. आणि त्या फोटोग्राफमध्ये आपल्याला त्या काळातलं साधारण 1920-1930च्या दरम्यानचं जे मंदिराचं स्वरूप होतं त्या फोटोच्या आधारे आपल्याला लक्षात दाखवले. आणि बऱ्यापैकी त्या फोटोच्या अनुषंगाने आपल्याला या मंदिराचे जे शिखर होते ते शिखर विटांचे बांधलेले होते. आणि ते विटांचे बांधलेले शिखर पुढे काळाच्या ओघामध्ये नष्ट झाले किंवा पडले असावे. आणि नंतर ते पडल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असावा असं आपल्याला आजच्या स्थापत्य रचनेवरून दिसते. तर या मंदिराबद्दल सांगायचं म्हणजे हे टाकारीचं जे मंदिर आहे हे अनेक अंगाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. यातलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा जो तलविन्यास आहे, म्हणजे या मंदिराचा जे लेआउट आहे, प्लॅन जो आहे, हा प्लॅन आपल्याला त्रिकूट प्रकारातला किंवा त्रिदल प्रकारातला दिसतो. या ठिकाणी एकाच मंदिरामध्ये 3 गर्भगृह आहे. एक मुख्य गर्भगृह आणि त्याला लागून असलेली 2 गर्भगृह आहेत. मंदिराचं जर आपण एलिव्हेशन बघितलं किंवा त्याचं जर आपल्याला स्थापत्याची जी रचना बघितली तर आपल्याला असं दिसते की हे मंदिर उंच अशा अधिष्ठानावर आहे, ज्याला मंदिर स्थापत्याच्या भाषेमध्ये वेदीबंध म्हणतात. आणि त्या वेदीबंधाची जर रचना बघितली तर इथपर्यंत त्याचं पीठ आहे, त्याला उपपीठ पण म्हणतात. आणि त्याच्यावर आपल्याला अधिष्ठानाचे स्तर दिसतात. आणि अधिष्ठानाच्या स्तरामध्ये खूर आहे, कुंभ आहे, कलश आहे, कपोतली आहे, अशा प्रकारचे स्तर या वेदीबंधाच्या भागामध्ये दिसतात. आणि वेदीबंधाच्या वर आपल्याला जंगा भाग जो आहे तो जंगा भाग सुस्थितीत दिसतो. आणि मुख्य गर्भगृहाचा जो जंगा भाग आहे तो जंगा भाग विविध प्रकारच्या शिल्पांनी नटलेला आहे. मंदिर जे आहे हे मंदिर उत्तर दिशेकडे स्थित असलेलं दिसते. आणि सोबतच या मंदिराच्या गर्भगृहाच्या बाह्य भागावर 3 देवकोष्ठ आहे. या 3 देवकोष्ठामध्ये पश्चिम भागाच्या देवकोष्ठामध्ये दुर्गेचं अंकन दिसते. पूर्व भागाच्या देवकोष्ठामध्ये आपल्याला महाकालीचं अंकन केलं गेलं दिसते. आणि दक्षिण भागाच्या देवकोष्ठामध्ये आपल्याला शिवभैरव हा नृत्य मुद्रेमध्ये अंकित केला गेला दिसतो. आणि यासोबतच
इतर जे देवी देवतांचे शिल्प गर्भगृहाच्या बाह्य भागावर आहेत, त्यात अनेक प्रकारच्या सुरसुंदरी आपल्याला दिसतात आणि सोबतच गणपती आणि भैरव या 2 पुरुष देवतांचं सुद्धा अंकन आपल्याला या गर्भगृहाच्या बाह्य भागावर दिसते. जंगा भाग बघितल्यानंतर आपल्याला वर जंगा भागाच्या वर आपल्याला वरांडिकाचा पार्ट दिसतो आणि या वरांडिकाच्या पार्टमध्ये सुद्धा आपल्याला 3 स्तर दिसतात. सोबतच आपण जर या मंदिराच्या शिल्पांचा किंवा या मंदिराच्या स्थापत्य शैलीचा आणि इतर शिल्पांचा विचार केला आणि त्या अनुषंगाने जर आपण हेनरी कजिन्सने जे 3 फोटोग्राफ घेतले होते, तो महत्त्वाचा एक ऐतिहासिक पुरावा आपल्यासाठी आहे. त्या फोटोंच्या आधारे आपल्या लक्षात येते की या मंदिराच्या मुख्य गर्भगृहावर हे कर्नाट द्रविड, ज्याला वेसर शैलीचं शिखर म्हणतो, तशा प्रकारचं शिखर होतं त्या काळामध्ये, हे त्या फोटोच्या आधारे आपल्या लक्षात येतं. आणि त्यासोबतच जे इतर जे 2 गर्भगृह आहेत, त्यातलं एक गर्भगृह हे महालक्ष्मी या देवीशी संबंधित असलेलं दिसते, तर दुसरं जे गर्भगृह आहे हे भैरव देवतेशी संबंधित असलेलं दिसते. तर या 2 गर्भगृहांवर भूमिज शैलीतलं शिखर त्या काळामध्ये होतं आणि ते काळाच्या ओघामध्ये नष्ट झालेलं आहे. हेनरी कजिन्स व्यतिरिक्त त्याच काळामध्ये एक शिलालेख तज्ज्ञ होता, त्याचं नाव होतं किलहॉर्न, हेनरी किलहॉर्न. आणि हा जो किलहॉर्न आहे, या किलहॉर्नने तहाकरी येथील एका शिलालेखाची दखल घेतली होती. तो शिलालेख आपल्याला एका सुट्या स्तंभावर दिसून पडतो आणि या शिलालेखाच्या आधारेच आपल्याला या मंदिराची डेट कळते आपल्याला, किंवा या मंदिराचा कालखंड ठरवण्यासाठी त्या शिलालेखाची मदत होते. किलहॉर्नच्या मते त्या शिलालेखामध्ये नोंदल्या गेलेली जे शक आहे किंवा जे वर्ष आहे, ते वर्ष साधारण 1150च्या दरम्यानचं येतं आणि त्या आधारे आपण असं गृहीत पकडू शकतो की या मंदिराचं जे बांधकाम आहे, ते बांधकाम 12व्या शतकाच्या मध्यामध्ये झालेलं आहे. आणि 12व्या शतकामध्ये या भूभागावर बऱ्यापैकी यादवांचं वर्चस्व प्रस्थापित झालं होतं. आणि यादवांचा जर उदय बघितला तर तो प्रारंभिक उदय जो आहे तो सिन्नर या ठिकाणाहून झाला होता. यादव कालखंडामध्ये सिन्नरला श्रीपूर किंवा श्रीनगर अशा प्रकारचे नावं आपल्याला दिसतात आणि ती त्यांची एक राजधानी होती. आणि पुढे सिन्नरवरून जसजसा त्यांचा राजकीय उत्कर्ष होत गेला, तसतसे ते महाराष्ट्रभर त्यांचं राजकीय वर्चस्व प्रस्थापित झालं आणि पुढे त्यांनी सिन्नरवरून आपली राजधानी देवगिरी म्हणजे आजचं दौलताबाद या ठिकाणी स्थलांतरित केली. तर आपण एक अंदाज करू शकतो की कदाचित तहाकर येथील जे भवानी मंदिर आहे, ज्याला आपण देवी मंदिर म्हणतो, विशेषतः हेनरी कजिन्स या मंदिराची नोंद करत असताना तो या मंदिराला देवी मंदिर म्हणतो आणि हे फार महत्त्वपूर्ण आहे. आणि हा जो नोंदीचा भाग आहे कजिन्सच्या, त्या नोंदीला पूरक असे पुरावे आपल्याला या मंदिराच्या शिल्पांच्या माध्यमातून आपल्याला दिसून पडते. त्यामध्ये या शिल्पांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री शिल्पांचा भरणा जास्त आहे. स्त्री शिल्प मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात, स्त्री देवता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. तर त्यामुळे हे मंदिर बघणं म्हणजे एक वेगळ्या प्रकारची पर्वणी आहे. सोबतच एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगावं असं वाटतं की या मंदिरातले शिल्प बऱ्यापैकी स्तुतीच आहे. कुठल्याच प्रकारचं खंडन किंवा खंडित झालेल्या प्रतिमा या मंदिराच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. इतर ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये खंडित शिल्प मिळतात, परंतु या शिल्पांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या चांगल्या आणि सुस्थितीत आहे. अगदी आपाद मस्तक ते शिल्प आपण बघू शकतो, न्याहाळू शकतो, त्यांची रचना आपण लक्षात घेऊ शकतो आणि त्या आधारे प्राचीन काळातल्या शिल्पांचा अभ्यास आपण करू शकतो, त्याबद्दलचं आपलं आकलन आपण वाढवू शकतो. आणि या काळातल्या मंदिराकडे बघण्याची जी आपली दृष्टी आहे, त्याबद्दलचे आपले जे वेगवेगळे भ्रम आहेत, त्याबद्दलच्या आपल्या ज्या काही चुकीच्या संकल्पना आहेत, त्या चुकीच्या संकल्पना सुद्धा आपण अशा प्रकारचं मंदिर बघून दूर करू शकतो. विशेषतः जर आपण बघितलं तर आपल्या काही परंपरांमध्ये विशेष प्रकारच्या शिल्पांना वेगवेगळ्या प्रकारचे कथन किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्थानिक कथा पण आपल्याला आढळून येतात. तशाच प्रकारची एक कथा
तहाकरेच्या संदर्भामध्ये सांगितल्या जाते. तर इथला जो पावित्र्य व्यूह आहे, जो लोकपरंपरेमध्ये आढळतो, तो पावित्र्य व्यूह सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं की हे जे मंदिर आहे, हे मंदिर आढळा नदीच्या काठावर बांधल्या गेलेलं आहे. आणि ही जी आढळा नदी आहे, ही आढळा नदी एक प्रवरेची उपनदी आहे. आणि आपल्याला माहित आहे की प्रवरा नदी जी आहे, ही प्रवरा नदी या भागातल्या जनजीवनासाठी फार महत्त्वाची होती, अजूनही महत्त्वाची आहे. या प्रवरा नदीशी संबंधित ज्या उपनद्या होत्या, त्या उपनद्यांच्या काठावर सुद्धा आपल्याला अशा प्रकारची मंदिरं आढळून येतात. विशेषतः महाराष्ट्राच्या प्राचीन सांस्कृतिक इतिहासाचा जर आपण विचार घेतला तर अनेक प्रकारच्या संस्कृती ह्या प्रवरा नदीच्या काठावर नांदलेल्या आढळतात. आणि त्याच सांस्कृतिक परंपरांमध्ये आपल्याला जे मिथकं आढळतात, ज्या लोककथा आढळतात, त्यातलीच ही एक लोककथा आहे की हा जो परिसर आहे, हा परिसर रामाच्या वनवासाशी संबंधित असलेला सांगतात. आणि तहाकरेशी संबंधित असलेली जी एक लोककथा आपल्याला ऐकायला मिळते, ती लोककथा अशी आहे की सीतेचं ज्यावेळेस रावणाने हरण केलं आणि ते हरण केल्यानंतर सीतेने टाहो फोडला. तिने मोठ्या आवाजामध्ये रामाला तिने बोलावण्याचा प्रयत्न केला. तो टाहो फोडलेली जी जागा आहे, ती जागा म्हणजे टहाकारी असं लोककथेमध्ये सांगितलं जातं. आणि इथूनच पुढे राम, सीता, लक्ष्मण हे अगस्त्य ऋषीला त्यांची भेट झाली, अगस्त्य ऋषींची भेट झाली. आणि पुढं त्यांच्या वनवासाचा कालखंड त्यांनी कसा व्यतीत करावा याच्याबद्दलचं मार्गदर्शन अगस्त्य ऋषींनी केलं, असं लोककथेमध्ये सांगतात. आणि सीतेबद्दलच्या ज्या लोककथा आपल्याला या परिसरामध्ये आढळतात, त्यातली ही एक फार महत्त्वाची कथा आहे. आणि असं सांगितलं जातं की सीतेने ज्यावेळेस हा टाहो फोडला आणि तिने पोट तिडकीने रामाला आवाज दिला की मला वाचवा रावणाच्या अपहरणाच्या संदर्भामध्ये, तर त्यावेळेस या ठिकाणी देवी प्रकट झाली आणि देवीने तिला आश्वासन दिलं की तुझं रक्षण केलं जाईल आणि या ठिकाणी तुला अढळस्थान प्राप्त होईल. आणि ते अढळस्थान आपल्याला देवी जगदंबेच्या रूपामध्ये किंवा देवी दुर्गेच्या रूपामध्ये, कदाचित ही लोककथेतली परंपरा जी आहे, ती परंपरा पुढे वर्षानुवर्षे समाजाने आपल्या स्मृतीमध्ये ठेवली असावी, असं सुद्धा आपल्या या कथेच्या माध्यमातून दिसते. आता जर आपण हे मंदिर जर अजून एका वेगळ्या दृष्टीने बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की या मंदिराला स्वतंत्र असा प्राकार आहे. आणि त्या प्राकाराच्या ज्या भिंती आहेत त्या आपल्याला अजूनही बघायला मिळतात. यादव काळातला हा तटबंदीचा भाग जो आहे मंदिराशी संबंधित असलेला, तो भाग आपल्याला अजूनही बघायला मिळतो. महाराष्ट्रात तटबंदीयुक्त मंदिरे फार कमी बघायला मिळतात. आणि त्या मंदिरांमध्ये जे उपलब्ध आपल्याला तटबंदीयुक्त मंदिर आहे, त्या मंदिरात तहाकारीचं हे एक मंदिर आपण समावेश करू शकतो, ज्याचा प्राकार हा बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये आहे. आता आपण थोडं मंदिरामध्ये जे वेगवेगळे शिल्प आहे त्या शिल्पांचा थोडक्यात आढावा घेऊ. थोडक्यामध्ये आपण इथे कुठल्या प्रकारचे शिल्प दिसतात आणि त्या शिल्पांचा जो या मंदिराच्या एकूणच पावित्र्य विवाहाशी संबंध जो आहे, इथे ज्या प्रकारच्या साधना केल्या जात होत्या, त्या साधना समजून घेण्यासाठी ही शिल्प सुद्धा बघणं तेवढंच आवश्यक आहे. यातली ही जी पहिली जी प्रतिमा आहे, ही प्रतिमा पत्रलेखिकेची आहे. ही एक प्रकारची सूरसुंदरी आहे, ती पत्र लिहित असलेली दिसते. आणि तिच्या बाजूला आपल्याला गणपती हा उभ्या स्थितीमध्ये दिसतो, चतुरस्थ गणपती आहे. त्याचं वाहन जे आहे उंदीर हा सुद्धा अंकित केला गेलेला आहे. गणपतीचे भक्त सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेले आहे. हातामध्ये तो एकदंत, परशु, त्याच्यानंतर लोटस आणि बीजपूरक हे आयुध त्याने धारण केलेले आहे. त्याच्या बाजूलाच आपल्याला ही तालमर्दला दिसते, ती टाळ वाजवत असलेली आहे. त्यानंतर ही पुत्रवल्लभा नावाची एक सूरसुंदरी आहे, ती बाळाला जोजवत असलेली दिसते. त्यानंतर आपल्याला
की दर्पणा नावाची एक सुरसुंदरी दिसते, हातामध्ये आरसा घेतलेला आहे आणि डोक्यामध्ये ती कुमकुम भरत असते दिसते, किंवा डोक्याचा केशसंभार नीट करत असते दिसते. तिच्या बाजूलाच जी दिसते ती डाल मालिका आहे, म्हणजे ती हाताने वृक्षाची फांदी धरून उभी असलेली आपल्याला आढळते. आणि त्यानंतर आपण ह्या पूर्व भागाच्या देवकोष्ठाकडे येतो, आणि या पूर्व भागाच्या देवकोष्ठात आपल्याला महाकालीची प्रतिमा दिसते. अतिशय उग्र स्वरूपातलं अंकन तिचं आहे, तिलाच आपण चामुंडा सुद्धा म्हणतो. आणि पुढं आल्यानंतर आपल्याला ही जी प्रतिमा आहे, ही प्रतिमा एका हातामध्ये कपाल धारण केलेला आहे आणि दुसरा हात तिने वर केलेला दिसतो. आणि पुढं जे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आपल्याला दिसतं ते म्हणजे एक स्त्री प्रतिमा आहे, जी मेंढ्यावर उभी आहे. तिने कोट धारण केलेला आहे, वस्त्र तिने नेसलेलं आहे. तिच्या डोक्याच्या वर छत्र आहे, एक हात उगारलेला आहे, तिच्या हातामध्ये छडी आहे आणि सोबतच खालचा डावा हात जो आहे तो डावा हात उंगली निर्देश करत असताना दिसते. आणि ही जी सुरसुंदरी आहे ही वेणू मर्दला आहे, ती बासरी वाजवत असताना दिसते. अतिशय भावविभोरपणे ती बासरी वाजवत आहे. त्यानंतर आपल्याला जी स्त्री प्रतिमा आढळते ती सुद्धा एक सुरसुंदरीतलाच प्रकार आहे, ज्यामध्ये ती आपल्या कानातलं कर्णभूषण ॲडजस्ट करत आहे, किंवा कर्णभूषण नीट करत आहे कानामध्ये, किंवा बसलं का नाही ह्या प्रकारचं तिचं लक्षण आपल्याला या प्रतिमेच्या द्वारा समजून घेता येतं. त्यानंतर आपण जर पुढे गेलो तर आपल्याला एक स्त्री प्रतिमा ही आम्र वृक्षाखाली उभी असलेली दिसते. झाडाला आंबे लागलेले आहे, त्याच्यावर पक्षाचं अंकन केलं गेलेलं दिसते, आणि तिच्या हातामध्ये बाळ आहे. ते बाळ कदाचित आंबा मागत असावं, आणि ती एका हाताने आंबाची डहाळी तोडत आहे आणि कदाचित आपल्या बाळाची मागणी पूर्ण करत आहे. असं हे एक फारच विलक्षण शिल्प आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळते. पुढं आपण गेल्यानंतर जी स्त्री प्रतिमा आहे ती स्त्री प्रतिमा सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही सुद्धा एक सुरसुंदरीचा प्रकार आहे, ज्यामध्ये माकड एका स्त्रीच्या मागे लागलेला आहे आणि ते माकड तिचं वस्त्र खेचून घेत आहे, तिचं वस्त्र धरून तिच्या मागे लागलेलं दिसतं आणि ती एका हाताने त्याला हाकलण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या हातामध्ये तिने तिच्या हातामध्ये काहीतरी वस्तू आहे. आणि आपण आजही बघतो की माकड कशा प्रकारे मागे लागतात खाण्यासाठी किंवा खाऊसाठी, तर हे आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि अशा प्रकारच्या सुरसुंदऱ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक मंदिरांमध्ये आढळते. त्यानंतर आपण येतो ते दक्षिणेकडच्या देवकोष्ठामध्ये, आणि या दक्षिणेकडच्या देवकोष्ठामध्ये शिवाचं भैरव स्वरूपामध्ये नृत्य प्रकारातलं अंकन आपल्याला आढळतं. आणि हे मुख्य गर्भगृहाच्या पाठी असल्यामुळे या देवकोष्ठाच्या वरच्या बाजूला उद्गमामध्ये आपल्याला 3 प्रतिमा दिसतात. त्याच्यामध्ये एक पहिली जी प्रतिमा आहे ती ब्रह्माची आहे, मधली जी प्रतिमा आहे ती उमा महेश्वराची आहे, शिव पार्वतीची आहे, आणि त्याला लागूनच आपल्याला विष्णूची प्रतिमा दिसते. आणि त्यावरून आपल्या लक्षात येतं की हे जे ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचं जे त्रिगुणात्मक जे अंकन आहे ते त्रिगुणात्मक अंकन ह्या शिवभैरवाच्या देवकोष्ठाच्या वर दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि ज्या प्रकारे ही शिल्प अंकित केल्या गेलेली आहेत त्यावरून असं लक्षात येतं की या शिल्पाच्या माध्यमातून शिवाचं महत्त्व दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यानंतर आपल्याला जी सुरसुंदरी दिसते तिचे दोन्ही हात खंडित झालेले आहेत. पुढे जी आपल्याला सुरसुंदरी दिसते ती आलस्या प्रकारातली आहे, ती आळस देत आहे. दोन्ही हात तिने आपल्या डोक्याच्या मागे घेतलेले आहे. पुढे आपण बघतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की नंतर जी सुरसुंदरी आहे ती नर्तिक आहे, ती नृत्य करत आहे. तिला नृत्य करण्यासाठी साथ देणारा जो गण आहे, तिचा जो सहाय्यक आहे, तो सहाय्यक सुद्धा या ठिकाणी अंकित केला गेलेला आहे. त्याच्या हातामध्ये मृदुंग आहे, तो मृदुंग वाजवत आहे आणि त्यावरती नृत्य करत आहे. आणि तिचे हात सुद्धा त्या विशेष प्रकारच्या नृत्य मुद्रेमध्ये केल्या गेलेले दिसतात. त्यानंतर असलेली जी सुरसुंदरी आहे ती सुरसुंदरीच्या शिल्प परंपरेमध्ये तिला कंटक शोधिनी असं म्हणतात. एक पुरुष जो आहे तिचा पावलाचा भाग आपल्या हातामध्ये घेऊन तिच्या पायातला काटा काढत असलेला दिसते. त्याच्या हातामध्ये आपल्याला सुई पण अंकित केल्या गेल्या दिसते. आणि पुढे आपण जर बघितलं तर तिने जे आयुध धारण केले आहे, तिच्या एका हातामध्ये धनुष्य आहे आणि दुसऱ्या हातामध्ये बाण आहे.
आणि आपण जर बघितलं मुकुटाचा भाग तर ती जटा मुकुट असलेली दिसते आणि ती कदाचित जंगलामध्ये विहार करत असावी. तिच्या पायामध्ये काटा रुतला आणि तो काटा तिचा सहाय्यक काढून देत आहे. अशा प्रकारच्या सुरसुंदरी सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी आढळून येतात. आणि पुढे आपण गेल्यानंतर एक जी सुरसुंदरी आहे तिचे वस्त्र हे ढळत असलेले दिसतात आणि तिच्या मांडीवर विंचवाचं अंकन केलं गेलेलं दिसते. आणि आपण जर ती सुरसुंदरीचा चेहरा जर नीट बघितला तर असं दिसतं की तिची जी दृष्टी आहे तिची दृष्टी हा विंचू कसा कसा वर जात आहे त्याच्याकडे ती बघत आहे. आणि हे फार वैशिष्ट्य आपल्याला अशा प्रकारच्या सुरसुंदरीच्या शिल्पामध्ये दिसून पडते. पुढं गेल्यानंतर आपल्याला जी सुरसुंदरी दिसते ती आपला केश सांभार करीत सुस्नात होऊन नुकतीच आंघोळ करून आलेली आहे. ती आपले जे केस आहे ती केस पिळत असलेली दिसते आणि तशा प्रकारच्या अंकनाचं स्वरूप आपल्याला या सुरसुंदरीच्या शिल्पामध्ये दिसते. केस पिळत असताना केसातून पडणारं जे पाणी आहे, जे बिंदू आहे पाण्याचे, ते बिंदू पक्षी जो आहे तो पक्षी आपल्या चोचीमध्ये पकडण्यासाठी कसा आतुर झालेला आहे ते दिसते. बघा इथे या ठिकाणी तिच्या केसाच्या खाली पक्ष्याचं अंकन केलं गेलेलं आहे. तर अशी ही सुरसुंदरी जिला आपण कर्पूर मंजिरी असं म्हणतो किंवा शिल्पशास्त्राच्या भाषेमध्ये तिला कर्पूर मंजिरी असं म्हटलं जातं. आणि हे जे नाव आहे कर्पूर मंजिरी हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्राचीन ग्रंथांमध्ये आढळून येते. अशाच याच नावाचं एक नाटक सुद्धा राजशेखर या नावाच्या कवीने लिहिलेलं होतं. हे प्राकृत भाषेतलं सट्टक अशा प्रकारातलं ते नाटक सदृश्य एक लेखन या राजशेखर नावाच्या कवीने केलं गेलं होतं. त्याचा कालखंड 10वं शतक आहे आणि त्या प्रकारातलंच शिल्प हे कर्पूर मंजिरीच्या स्वरूपातलं आपल्याला सुरसुंदरीच्या प्रकारामध्ये आढळून येते. त्यानंतर आपण येतो ते पश्चिम दिशेच्या देवकोष्ठाकडे. आणि या पश्चिम दिशेच्या देवकोष्ठामध्ये दुर्गा जी आहे ती दुर्गा युद्धभूमीमध्ये उभी आहे. तिने राक्षसांचा नाश केलेला आहे. तिच्या पायाशी महिषासूर हा पडलेला दिसतो. तिचं वाहन सिंह जे आहे ते सिंह सुद्धा तिच्या बाजूला उभं असलेलं दिसते. आणि ती चतुर्हस्त आहे. तिच्या हातामध्ये तलवार आहे, डमरू आहे, त्रिशूळ आहे. आणि दुर्दैवाने तिचा एक हात खंडित झालेला. अशी ही दुर्गा किंवा महिषासूर मर्दिनी जिला म्हणू आपण असं शिल्प आपल्याला दक्षिण दिशेच्या देवकोष्ठामध्ये दिसते. आणि पुढं आल्यानंतर आपल्याला जे सुरसुंदरी शिल्प दिसतं तिचे हात जरी खंडित झाले असले, हाताचा फारच मोजका भाग आपल्याला बघायला मिळतो, परंतु तिचा उजवा हात तिने जो वर उचललेला आहे त्या हातामध्ये मुंगूस आहे आणि डाव्या हातामध्ये तिने सर्पाला पकडलेला आहे. तर हे सर्प आणि मुंगूस या दोन प्राण्यांचं जे वैशिष्ट्य आहे ते एकमेकांचे शत्रू आहे. तर ते दोन शत्रू असलेले प्राणी या सुरसुंदरीच्या स्वरूपामध्ये आपल्याला दाखवलेले आढळतात. आणि हे सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार सुरसुंदरीच्या शिल्प परंपरेमध्ये आढळते. आणि कायम आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचं शिल्प दिसते ज्या ठिकाणी तिने एका हातामध्ये मुंगसाला पकडलेलं असतं तर दुसऱ्या हातामध्ये सर्पाला पकडले असतं. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे विश्लेषण विद्वानांनी केलेलं आहे, त्याच्याबद्दलचं भाष्य विद्वानांनी केलं गेलं दिसतं. त्यानंतर आपण येतो नृत्य मुद्रेमध्ये असलेल्या परत वेगळ्या सुरसुंदरीकडे दिसते, जिने आपला डावा पाय वर केलेला आहे. ती आपली कमर मागे वळून ती बघत असलेली दिसते आणि उजवा हात वर केला गेलेला दिसतो. पुढं आल्यानंतर आपल्याला हे एक सुरसुंदरी शिल्प दिसतं जिला आपण भैरवी म्हणू शकतो, कारण की तिच्या डाव्या हातामध्ये तिने खटवांग खांद्यावर तोडलेलं दिसतं. उजव्या हातामध्ये तिचा कपाल आहे, ती जटामुकुट आहे, ती चालण्याच्या पोझिशनमध्ये आहे. तर त्यामुळे हे एक भैरवी प्रकारातलं सुरसुंदरीचं शिल्प आपल्याला तहाकर येथील देवी मंदिराच्या बाह्य भागावर आपल्याला बघायला मिळतं. पुढे आल्यानंतर आपल्याला जी स्त्री प्रतिमा दिसते ती स्त्री प्रतिमा सुद्धा चालण्याच्याच प्रक्रियेमध्ये चालत असताना दिसते, परंतु चालत असताना ती डमरू वाजवताना आपल्याला दाखवलेली आहे. एका हाताने तिने डमरू नीट तोडलेला आहे, पकडलेला आहे आणि दुसऱ्या हाताने ते डमरूच्या चांबड्यावर तिचा हा ताल धरलेला दाखवलेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशी केशरचना सुद्धा या सुरसुंदरीच्या प्रतिमामध्ये दिसते. आणि पुढं आल्यानंतर आपल्याला गणपतीच्या अपोजिट म्हणजे गणपती हा पूर्व दिशेला अंकित केला गेला आहे, तर पश्चिम दिशेला आपल्याला
भैरवाचं अंकन केलेलं दिसतं. आणि हे जे सहचर्य आहे, एका बाजूला गणपती आणि त्याच्या अपोजिट बाजूला भैरव, अशाच प्रकारचं एक युगल शिल्प आपल्याला सुटशिल्प आपल्याला मंदिराच्या सभामंडपामध्ये ठेवलेलं दिसतं, जिथं एकाच शिडेवर एका बाजूला गणपती दाखवलेला आहे तर दुसऱ्या बाजूला भैरव दाखवलेला आहे. तर ह्या दोन देवतांचं जे अंकन आहे या तहाकरीच्या मंदिरामध्ये, ते आपल्याला मंदिराच्या बाह्य भागावर सुद्धा बघायला मिळतं. बघा, हे भैरवाचं शिल्प अतिशय सुंदर आहे. थोडं खंडित झालेलं आहे, परंतु आपल्याला भैरवाच्या शिल्पाचे जे सगळे जे वैशिष्ट्य आहे, त्याचं जे स्वरूप आहे, ते सगळं आपल्याला या प्रतिमेच्या माध्यमातून बघायला मिळतं. आणि त्याच्या बाजूलाच जे शिल्प आहे ती स्त्री प्रतिमा आहे. ती सुद्धा एक प्रकारची सुरसुंदरीच आहे. ती नग्न आहे. तिने सर्प मेखला दिसते. तिच्या मांडीवरून खाली साप वेटुडी घालून असलेला दिसतो. एक हात तिने वर केलेला आहे. दुसऱ्या हातामध्ये कपाल आहे आणि त्या कपालामध्ये अगदी बारक्या प्रकारात लहान आकारामध्ये माशाचं अंकन केलेलं दिसते. विशेष म्हणजे या स्त्री प्रतिमेच्या वर परत आपल्याला छत्र आणि चामर अंकित केल्या गेले दिसते. वरच्या बाजूला छत्र आहे तर त्याला बाजूला आपल्याला चामर दाखवलेलं दिसते. आता हे जे स्त्री प्रतिमा आहे, जिच्या एका हातामध्ये कपाल आहे, मांडीला सर्प वेटोडी घालून आहे, ती सुद्धा आपण जर बघितलं तर ती भैरवाकडे तिचं लक्ष आहे. एका बाजूला भैरव आहे आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारची स्त्री प्रतिमेची योजना आपल्याला या शिल्पामध्ये केल्या गेली दिसते. आणि त्याचा काहीतरी संबंध हा भैरवाच्या प्रतिमेशी असावा असं आपण सांगू शकतो. आता उरलेले जे देवकुल आहेत किंवा ज्या उपमंदिर आहेत या मुख्य मंदिराशी संबंधित, त्या देवकुलांच्या बाह्य भागावर कुठल्याच प्रकारचं शिल्पांकन नाही आहे. ते प्लेन प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फारसं काही अलंकरण आढळत नाही. आणि पुढे गेल्यानंतर या मंदिराचा जो मुखमंडप आहे, या मुखमंडपाच्या भागावर कक्षासनाचा जो भाग आहे, या कक्षासनाच्या भागावर सुद्धा आपल्याला काही वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आढळतात. त्या शिल्पांसोबतच काही शृंगार शिल्प सुद्धा आपल्याला या शिल्पांमध्ये दिसते. जसं की इथे आपण जर बघितलं तर वामन आणि त्रिविक्रमाची कथा आहे. एका बाजूला हा वामन आहे आणि वामन हा बळीच्या दरबारामध्ये होतो आणि बळी हा हातामध्ये कुंभ घेऊन त्याला दान करत असावा असं आपल्याला दिसते. आणि त्याच्या बाजूलाच वामनाने त्रिविक्रमाचं रूप धारण केलं, तर हा त्रिविक्रम या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला काही शृंगार शिल्प दिसतात. आणि यामध्ये आपल्याला गणपतीचं अंकन आहे. त्याच्यानंतर इतर काही देवता आपल्याला आढळतात, भूतगण आढळतात किंवा तांत्रिक स्वरूपातल्या ज्या देवी देवता आहेत त्या देवी देवतांचं सुद्धा अंकन आपल्याला या कक्षासनाच्या भागावर केलं गेलेले दिसते. तर असं हे एक महत्त्वाचं मंदिर आपल्याला महाराष्ट्राच्या प्राचीन स्थापत्य परंपरेमध्ये दिसतं. जे मंदिर अजूनही चांगल्या प्रकारे आहे. मंदिराचा परिसर फार स्वच्छ आहे. इथले स्थानिक गावकरी जे आहेत ते इथे येणाऱ्या पर्यटकांना कायम मदत करतात किंवा मदत करण्यासाठी तत्पर असतात. आणि हे जे मंदिर आहे, हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत आहे. आणि या मंदिराचा समावेश संभाजीनगर सर्कलमध्ये आहे. आणि या मंदिराची देखरेख, या मंदिराचं जतन, संरक्षणाची जबाबदारी ही औरंगाबाद येथील भारतीय सर्वेक्षण विभागाकडे अजूनही आहे. माझा एक सर प्रश्न होता, ह्या मंदिरासाठी जो दगड आणला गेला तो साधारण कुठल्या प्रकारचा आणि कुठल्या भागातून आणला गेला? तर या मंदिराचा दगड जर बघितला तर हा दगड बसाल्टच आहे. आता नेमका कुठून आणला हे आपल्याला काही सांगता येत नाही, परंतु एकूणच दगडाचं स्वरूप जर बघितलं तर हा इथूनच कुठेतरी जवळपास चांगल्या प्रकारचा बसाल्ट हा उपलब्ध असावा आणि तो दगड इथे आणून हे मंदिर बांधलेलं असावं. आणि आपण जर या मंदिराच्या स्थापत्य रचनेचा किंवा बांधण्याच्या पद्धतीचा जर आपण अभ्यास केला तर हे बऱ्यापैकी विकसित असं एक तंत्रज्ञान आपल्याला पूर्व मध्य काळामध्ये आढळून येतं, ज्याच्यामध्ये
इंटरलॉकिंग सिस्टीमच्या आधारे त्यासोबतच ड्राय मॅशनरी म्हणजे कुठल्याच प्रकारचं मॉर्टर न वापरता किंवा चुना न वापरता दगडावर दगड प्लेन पद्धतीनं रचून या मंदिरांची उभारणी केली जायची. आणि आपण जर बघितलं तर ज्या काळात मध्ये हे मंदिर बांधलं गेलं उभारलं गेलं ते साधारण 12व्या शतकातला हा काळ आहे. आणि या काळापर्यंत आल्यानंतर आपल्याला असं दिसतं की मंदिराच्या बांधणीचा जो तंत्रज्ञानाचा जो भाग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये विकास पावला होता. आणि त्या विकास पावलेल्या त्या लक्षणाचं सर्वच लक्षण आपल्याला या तहाकारी येथील भवानी मंदिरामध्ये बघायला मिळतं. आपण जर या मंदिराच्या पूर्व भागाकडे असलेल्या कक्षासनाकडे वळलो तर आपल्याला या कक्षासनाच्या भागावर काही महत्त्वाची शिल्प दिसतात, ज्यामध्ये काही योगीचं अंकन आपल्याला दिसतं. सोबतच एक योगी आपल्या खांद्यावर कावड घेऊन जात असलेला दिसतो. त्याच्या बाजूलाच एक स्त्री शिल्प आपल्याला दिसतं आणि त्या स्त्री शिल्पाच्या बाजूला एक पुरुष शिल्प आहे ज्याच्या हातामध्ये इक्षुदंड आहे, म्हणजे उसाचा धनुष्य त्याने हातामध्ये धरलेला दिसतो आणि दुसऱ्या हातामध्ये पुष्पबाण आहे. तर ही जी देवता आहे ही देवता कामदेव आहे, मदनाचं अंकन आहे. आणि त्याच्या बाजूलाच मग आपल्याला काही नृत्यमुद्रेतील वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट घातलेली प्रतिमा आपल्याला या कक्षासनाच्या भागावर दिसतात. त्यानंतर इथे एक वेणुवादन असलेली पुरुष प्रतिमा दिसते. त्याच्या बाजूलाच आपल्याला काही भूतगण किंवा योग मार्गातले जे योगी आहेत त्या योगांचं अंकन दिसतं. आणि खालच्या भागाला वेदिकेचा जो भाग आहे या भागाला वेदिका म्हणतात. आणि या वेदिकेच्या अंतरांमध्ये आपल्याला काही वैशिष्ट्यपूर्ण शिल्प दिसतात, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री शिल्पांचा भरणा आहे. त्यातल्या काही ह्या नृत्यमुद्रेमध्ये आहे, काही ह्या उभ्या स्थितीमध्ये आहे स्थानक प्रकारामध्ये, आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे हाताचे हातवारे आपल्याला या शिल्पामध्ये बघायला मिळतात. तर असं हे टहाकर येथील भवानी मंदिर जे आहे या भवानी मंदिराच्या कक्षासनाच्या छोट्या आकारातल्या शिल्पातून सुद्धा आपल्याला एक मोठा इतिहास बघायला मिळतो.